जन्माची किंवा अवताराची प्रक्रिया मला विस्ताराने सांगता येते, पण मी थांबवायचं आता मला ऐका. चरित्र महत्वाचं आहे आणि भगवान परमात्माच्या ठिकाणी तशा अर्थाने ठेवण्यात आलं की माया जन्माला आली होती, ती तशा अर्थाने कंसाने मारण्याचा प्रयत्न केला. कंसा, अरे तू मला काय मारतोस? तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला. कंसा, तू मला काय मारतो? तुला मारणारा. आणि अशा प्रकारे गोकुळामध्ये नांदत आहे. तिथला आनंद काय म्हणजे भगवान परमात्मा जिथून जातो, ऐका, भगवान परमात्मा जिथून जातो तिथे दुःख असते, तिथे दैन्य असते, तिथे रडारड असते, तिथे यातना असते. भगवान परमात्मा देवकी पासून गेला तिथे फक्त यातना होत्या, दुःख होतं, आकांत होतं. पण जिथे भगवान परमात्मा गेला त्या असणाऱ्या नंदाच्या घरी, त्या गोकुळामध्ये मात्र सुखाला पारावार नव्हता. गोकुळीच्या सुखा अंधवार नाही एका, बालकृष्ण नंदा घरी आनंद ल्यानर नारी, गुडिया धोरणी करीती कथा गाती. आणि या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आनंद साजरा करण्यात आला. भगवान परमात्मा हळूहळू मोठा होऊ लागला. अनेकांनी कंसाने मारण्याचा प्रयत्न केला, तोही भाग आहे. अनेक कंसाने मारण्याचा प्रयत्न केला, अनेकांना पाठवलं. पहिल्या नंबर कोणाचा? पटकन बोला, वेळ घ्यायची नाही आपल्याला, पटकन बोला. पहिल्या नंबर कोणाचा? हा बरोबर आहे, पुतना. पुतना पाठवली आणि पुतना त्या पोराला मारायला गेली. आणि अशा प्रकारे त्या पुतणीनं त्या पोराला, असं आहे का तुमच्याकडे? असं नाही ना? हा मग ठीक आहे. पुतणीनं पोराला नाही मारलं, उलट पोरानंच पुतणीला मारून टाकलं. आता इतिहास तुम्हाला माहिती आहे, विस्तार करत नाही. आता ऐका, मी विस्तार का बरोबर पटापट तेच बोलतो, माझी ट्रेन सुटली नाही पाहिजे. राहिला विषय आहे का? दुसरा नंबर कोणाचा? कंस कशा प्रकारे पुतणीला मारलं माहिती. दुसरा नंबर कोणाचा? महाबळाचा. महाबळ म्हणजे नावाप्रमाणेच होतं. दुसऱ्या दिवशी शोकसभा भरली. ऐका, दुसऱ्या दिवशी शोकसभा भरली. शोकसभा या निमित्तानं होती. काय? काल पुतना मारली, कंसाची कोण होती ती? हा. आणि शोकसभा होती, पुतना मारली, त्याच्याबद्दल विचार विनिमय होता. सगळ्या शोक सभेमध्ये सगळी मंत्री महोदयांनी अशी माना खाली घातल्या. धीर गंभीर वातावरण होतं. आणि समोरच्या आणि अशा प्रकारे ते पैजेचा विडा ठेवलेला होता. कंसाच्या डोक्यात एकच, हा पैजेचा विडा कोण उचलणार आहे अपेक्षा होती. नजर पडली. आता पुतना काय साधी नव्हती, 12 हत्तीचं बळ होतं. 12 हत्तीचं बळ पुतणीमध्ये होतं. आता त्या पोराला मारायला जायचंय, चांगला माणूस पाठवला पाहिजे. पण त्या पोराला मारायला जायला कोणी धजीना, तो विडा कोणी उचलेल. शेवटी कंसाची नजर पडली महाबळावर. नावाप्रमाणे होता तो. कंसाची नजर पडली महाबळा.
जरा समोर ये, पुढे ये. तो पुढे आला, दन 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 करीत पुढे आला. जमीन हलत होती. पुढे आला. तो विडा आहे ना, विडा तो समोर ठेवलेला पैशाचा विडा तो तू उचल. आता यानं मला सपोर्टचा काय विचार करायचा. जसं पुढे गेलं राजानं अशा प्रकारे विडा उचलायला लावलाय. त्यानं जसं गेलं तसं ते विडा त्यानं तो उचलला. उचलल्याबरोबर कंस म्हणू लागला, महाबळा तुला माहित आहे का तुला कुठे जायचंय. तो म्हटलं काहीच कल्पना नाही. तुम्ही मला हा विडा उचलायला लावला, मी उचलला. काही नाही, तुला हे माहिती ना पुतना काल कुठे गेली होती. तो म्हटलं हो, त्या पोराला मारायला गेली होती. बरोबर आहे ना. मग आता त्या पोराला मारायला जायचा नंबर तुझा. ते महाबळ होतो, पण त्या पोराला मारायला जायचं म्हटल्याबरोबर मांड्या विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागली. महाबळ होता, नावाप्रमाणे होता, पण तो मनातल्या मनात विचार करू लागला. पुतना काही साधी नव्हती. तो म्हणू लागला, राजे साहेब मैंने आपका नमक खाया है, मी तुमचं मीठ खाल्लंय. तो म्हटला पुतना गेली. पुतना काही साधी नव्हती, माझ्या डबल ताकदीची होती. डबल ताकदीची होती, 12 हातीचं बळ होतं. तो म्हणू लागला, त्या पोरानं ती पुतना जायला तरी शिल्लक ठेवली. आपलं काय होईल, कापुराची वाटी. ते पोरग आपल्याला जायला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही. तो म्हटला, राजे साहेब मी जातो, पण मला एक दिवस सवड, मी उद्या जातो. उद्या मग आज काय करतो, काय नाही, घरच्यांना भेटतो, जरा घरच्यांची पाहुण्या रावड्यांची विचारपूस करतो. एकदाचा आजच्या दिवस गोड धोड जेवण करून घेतो, कारण मला माहिती जिकडे जायचं तिकडून काय परत यायची गॅरंटी. मी जातो, पण उद्या जातो. कंस म्हटलं ठीक आहे, जा उद्या जा. त्या पोरानं तिकडे तिकडे मारून ये. जातो. निघालो. आजूबाजूचा परिसर पाहत पाहत घराकडे निघालं. डोंगर, दर्या, नदी, नाले, बाजूचा परिसर पाहत पाहत घराकडे चाललं. जात असताना मनातल्या मनात म्हणायचं, ये दुनिया ये महफिल मेरे काम. आज बघतो एवढं खरं, हे काय उद्या आपल्याला बघायला मिळायचं. पोरं गल्लीत खेळत होती. पोराला म्हणायचं, पोरांनो आजच्या दिवस तुम्ही मला बघून घ्या. पोरं म्हटले, कुठं चालली तुम्ही मरायला. पोरानं म्हणायचं, पोरांनो एखादा फोटोग्राफर बोलवून घ्या. तुम्हाला लागणार नाही का वर्ष त्याला. एखादा फोटोग्राफर बोलून घ्या. ते पोरग पळत गेलं, धावत पळत गेलं. आईला बोलून आणलं. आपल्या पप्पाच्या डोक्यावर काय परिणाम झाला बघ. ते बोंबलू राहिले, आडू राहिले, ओरडू राहिले. तिला पाहिल्याबरोबर तो आणखीन ओरडू लागला. पोराला म्हणायचं, पोरांनो चांगली शाळा शिका, चांगल्या कंपनीत कामाला लागा, गुटखा खाऊ नका, वरातीत नाचू नका, दारू पिऊ नका, आणि पगार आई कधी येत जा. ऐका ऐका.